श्री नृसिंह सरस्वती यांनी गाणगापुरात पादुकांची स्थापना केल्यानंतर आंध्र प्रदेशातील श्री शैल्यम क्षेत्राजवळ कर्दळीवनात अदृश्य झाले। 300 वर्ष कठोर तपश्चर्या करत असताना मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ केले। एके दिवशी लाकूडतोड्याच्या हातून कुऱ्हाड निसटून त्या वारुळावर पडताच त्याच क्षणात दिव्य तेज पुंजातून त्या लाकूडतोड्यासमोर एक आजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रकटली। ते अक्कलकोटचे स्वामी समर्थ असे। स्वामींनी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे शेगावच्या श्री गजानन महाराज आणि शिर्डीचे श्री साई महाराजांना दीक्षा दिली। तत्पश्चात स्वामी पंढरपूर, मोहोळ भ्रमण करीत त्यानंतर सोलापुरात आले। मंगळवेढे गावात राहून त्यांनी आपल्या लीलेने भक्तांना दुःखमुक्त केले। चोळप्पा यांनी स्वामींची अनन्यभावे भक्ती आणि सेवा केली। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणून स्वामी सत आपल्या पाठीशी असून आपल्याला मार्ग दाखवित आहे।